बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। 2 सप्टेंबरला काढलेला जीआर केवळ 4 जिल्ह्यांपुरताच मर्यादित, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट, तर काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंची भुजबळांवर टीका। देवेंद्रजींनी हेच सांगितलं की 2 सप्टेंबरचा जीआर हा 4 जिल्ह्यापुरता आहे। या जीआरने फक्त खराखुरा ओबीसी मधला कुणबी समाज त्यालाच त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार आहे। ठाणे मुंबईमध्ये गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार, संजय राऊतांची टीका, तर राजीनामा देऊन सत्तेतनं एक दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कुणाला सोडणार नाही, राऊतांचं शिंदेंना आव्हान। निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही। महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही। निवडणुकीत ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे, एकाची इज्जत गेली दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं, भाजप नेते किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका, तर ठाकरे ब्रँड लोकांच्या भावनेचा विषय, मनसे नेते गजानन काळेंची यावर प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश, तर अहिल्यानगर आणि मुंबईतील कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेत दाखल। माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील, विरोधकांना सोबत घेऊन भाजप माझ्या अंत्यविधीची तयारी करतायत, शिवसेना आणि मित्र पक्षाला संपवायचंय ही भाजपची पॉलिसी, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा। कोणी आलं तर त्याला घ्या, कसाही असला तर त्याला घ्या, त्याच्यामुळे आता ते वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होतील अशी अपेक्षा करू। तुम्ही एका बाजूला हे सगळे माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेत आहे, म्हणजे उद्याची माझी अंत्यविधीचीच तयारी करताय ना तुम्ही। आपल्याला महायुतीमधूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, पण कुणाला जर खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवून देऊ, मंत्री उदय सामंत यांचा मित्रपक्षांना इशारा, तर स्थानिक स्तरावरील भाष्य सिरियस घेण्याची गरज नाही, प्रफुल्ल पटेल यांची यावर प्रतिक्रिया। आधी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे, पण कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत निश्चित, अध्यक्षपदासाठी होणार लढत, दोघेही उमेदवारीवर ठाम असल्यामुळे ही लढत निश्चित असल्याची माहिती। लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, जरांगे हा फक्त मुखवटा, काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतायत, ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील, हाकेंचा पत्रात उल्लेख। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणाही केली जाणार।